किंवा उंदरांसाठी घुबडाचं असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण उंदीर जे असतो तो ड्रिप इरिगेशनच्या पाईप असतील किंवा गाड्यांचे वायर असतील हे तोडत असतो, आपल्याला नक्कीच माहीत आहे. आणि उंदराचं नियोजन करायला आपण काय करतो की औषध मारून ठेवतो किंवा ब्रेडला, चपातीला ह्या अन्नपदार्थात औषध घालून उंदराला टाकत असतो. तेच अन्न मग आपली जनावरं असतील, मांजरं असतील, कुत्रे असतील, कोंबड्या असतील खातात आणि मग ते आपलं पशुधन आहे ते दगावतं. तर हे उंदरांचं नियोजन करण्यासाठी आपण काय करतो, त्यांना औषध घालतो. तर हे जी उंदरं आहेत ती घुबडांमुळं कमी होतात. आता तुम्ही म्हणाल किती कमी होतात? तर एक घुबड कमीत कमी दिवसाला 3 उंदीर खातो आणि 3 उंदीर खाल्ल्यानंतर जर ते जोडपं असेल किंवा 2 घुबडं एकत्र राहत असतील तर ते प्रजनन करून पिल्लं देतात. 4 ते 6 पिल्लं ही घुबडं घालत असतात एका सीझनला किंवा एका टाईमला आणि त्या पिल्लांना मिळून किंवा त्या घुबडांना मिळून वर्षभरात नाही म्हणलं तरी 3,000 उंदरं लागतात. आता ह्याच्यामुळं सगळीच उंदरं कमी होणार आहेत का? नाही. पण जी उपद्रव होणार आहे किंवा जो उत्मात होणार आहे उंदरांमुळे तो कमी होणार आहे. आणि घुबडं जेवढी जास्त असतील तुमच्या परिसरात तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण उंदरं कमी म्हणल्यावर साप पण कमी आणि सापापासून आपल्याला धोका असतो किंवा जास्त साप झालेले चांगले नाही. त्यामुळे हा जो निसर्गाचा एक बॅलन्स आहे तो मेंटेन केला जातो.